गुड मॉर्निंग मुंबई. आपण आता चाललो आहे मुंबई एअरपोर्टला. सकाळचे 7 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, मी विजय वाघ स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपला लाडका यूट्यूब चॅनल म्हणजेच विवा विजय व्लॉगवर. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पिकनिकला. माझी पूर्ण टीम माझ्यासोबत आहे आणि आता आम्ही मुंबई एअरपोर्टला आहोत. इथून आम्ही जाणार आहोत चंदीगड एअरपोर्टला आणि तिथून जाणार आहोत खजियार, हिमाचल प्रदेश. सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहोत पिकनिक स्पॉट. आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत ते मी कंटिन्यू करणार आहे या व्लॉगमध्ये. सो आपली व्लॉग चालू करूया आपला व्लॉग आता. आणि मी आता तुम्हाला माझी टीम दाखवतो. तर इकडे माझी काही टीम मेंबर जमा आहेत, काही मेंबर पुढे थांबलेत. सो आम्ही लवकर आता आमचा प्रवास चालू करू. से हाय, गुड मॉर्निंग ऑल. सो संतोष सर आहेत, आमचा रविदादा, गौरव, सम्राट भाऊ, नीलांचल, हे सगळे आहेत. बाकीचे दादा आहेत मागे आणि बाकी लोक थोडे आय थिंक पुढे गेलेत. सो आजचा व्लॉग आपण कंटिन्यू करू आणि आपण कुठे कुठे जाणार, काय काय फिरणार आहोत ते पूर्ण व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर आपलं इंडिगो लागलं आहे. इंडिगोतून आपण आता चंदीगडला जाणार आहोत. तर चला तर मग. तर मित्रांनो, आपला प्लेनचा प्रवास चालू झाला आहे. आपण आता मुंबईचं दर्शन घेऊ आकाशातून. बघा किती सुंदर मुंबई दिसते आपली विमानामधून. आमचं इंडिगो प्लेन होतं, इंडिगोवर आम्ही बसलो आहे सर्वजण आणि आपला प्रवास आता चालू झाला आहे फ्रॉम मुंबई टू चंदीगड एअरपोर्ट. सो हे मुंबईचं सुंदर असं दर्शन आहे, आकाशातून आपण बघतो आहे. तर माझी संपूर्ण टीम विमानात आता बसली आहे आणि आमचा प्रवास चालू झाला आहे. विमानातली सिटिंग अरेंजमेंट कशी असते बहुतेक जणांना माहीत नसेल, म्हणून मी हा एक छोटासा क्लिप घेतली आहे याच्यात. तर एकूण विमान आतमधून असं दिसतं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला यामध्ये एक छोटासा वॉशरूम पण दाखवणार आहे विमानाचा कसं असतो तेथे पण आपण जाऊन आलो आहे. सो तो मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, असा फ्लॅश असतो दाबायचा. इथे वॉशरूम असतो, एकदम छोटासा एरिया असतो. इथे तुम्ही वॉश बेसिन आहे, इथे टिश्यू घेऊ शकता. सो एकंदर असं असतो. तर मित्रांनो, आपला आता नाश्ता आला आहे. आपल्या प्लेनच्या तिकीटमध्ये सँडविच होतं, पनीर सँडविच इन्क्लूड होतं, ते आता आलं आहे. याच्यासोबत चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता. तसेच आता आपण बघतो आहे हिमालयाचं दर्शन, जे आपण चंदीगडला पोचतो आहे आता थोड्या वेळात. आणि आकाशातून हिमालय पर्वत कसा दिसतो ते तुम्हाला मी दाखवतो आहे. सो चंदीगड एअरपोर्टमध्ये व्हिडिओ घेणं अलाउड नाही आहे. सो आम्ही डायरेक्ट बसमधून मी हा व्हिडिओ घेतो आहे आणि आपण आता एअरपोर्टला पोचू. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता चंदीगडला पोचलो आहे, चंदीगड एअरपोर्टला पोचलो आहे. तर सर्व मंडळी आता उतरली आहेत आणि आता इथून आपला पुढचा प्रवास चालू होईल. तर चंदीगड एअरपोर्ट मी तुम्हाला दाखवतो. इथे एक छान असं भलं मोठं गिटार ठेवलं आहे बघा बॅक साईडला. सो इथे आम्ही आता एक सेल्फी काढली सगळ्यांनी, फोटो काढला प्रत्येकाने. आणि आपण मग इथून पुढे लगेज घ्यायला जाऊ. आणि लगेज घेतल्यानंतर आमची बस बाहेर वेट करते. मग बसमधून आम्ही सर्वजण एकत्र निघू. सो आपल्याला इथून आपलं लगेज कलेक्ट करायचं आहे. ते मंडळी थांबलेत सगळे. चिनूचा नंबर दिला आहे ऑफिसला, फोन करेल. सो चंदीगड एअरपोर्टचा आपण थोडासा परिसर बघूया. छान असं गार्डनिंग केलं आहे आणि इथे आपण आपलं लगेज कलेक्ट केलं आताच. बाकी लोक वेटिंगवर आहेत. तर मित्रांनो, सर्व लोक आता आले आहेत बाहेर आपापले लगेज घेऊन. इकडे दिनेशजी आहे. दिनेशजी आहे. फायनली पूर्ण टीम इथे आपलं लगेज घेऊन आले आहे. इकडे ईशा मॅडम अजून पण आपल्या फोटो सेशनमध्ये मग्न आहेत. चंडीगढ़ एयरपोर्ट पे दूसरी बार आने का मौका मिला. तो हम लोग सेकंड टाइम आ गए हैं चंडीगढ़, ऐसा दिनेश जी बोल रहे हैं. सो एकंदर प्रवास खूप छान झाला आमचा एकंदर. आणि आता बाहेर आमची बस वेट करते. आपल्या अशोक आणि संतराम दोघेजण आहेत. सो आपला प्रवास आता बाय रोड होईल इथून पुढे. इकडे भालेराव आहे, आम्ही आहे. तर असे सर्व लोक आहेत ट्रिपमध्ये. टोटल 16 लोक आहेत आमच्याबरोबर. चलो भाई लोक, चला आपण जाते.
चंदीगड एअरपोर्टचा बाहेरचा एरिया. फायनली चंदीगडला सगळे पोचलेत आणि आपली बस इथे लागली आहे. सो आपली टूर चालू झाली, ट्रॅव्हल चालू झालं आहे. इथून ही आपली बस आहे. तर ह्या बसने आता आम्ही सगळे निघालो आहे. हॅलो सम्राट. सो अपना ट्रॅव्हल चालू हो रहा है यहाँ से. सगळे लोक बसलेत आपले सीटवर. चला सगळ्यांनी बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. मोरया. खाण्यापिण्याची सोय. टोटल 12 घंटे आहे. मतलब लंच ब्रेक कितने टाइम? 2 बजे 1:30 बजे खाना खाने के लिए. तर आपण आता खजियारला चाललोय. प्रवास चालू झाला. सर्व लोक एन्जॉय करत गाणी वगैरे गात चाललो आम्ही. खूप धमाल वगैरे चालू आहे बसमध्ये. बिछड़ के एक पल भी रह नहीं पाएगा. दिल को क्या हो गया अभी तो यही तारीफ हो गया. तुझको तो प्यार सजना आग कर ले तो इनकार सजना. ये प्यार सजना या दिल आखिर टूट जाता है, टूट जाता है, टूट जाता है. तर मित्रांनो छान अशी गाण्याची मैफिल जमली. गाण्याच्या भेंड्या आम्ही खेळलो. खूप धमाल आली. जुनी नवीन गाणी होती आणि गाणी गात गात अमृतसरचं दर्शन घेत, चंदीगडचं दर्शन घेत आम्ही पुढे चाललोय आता. ये हम नहीं जानते अरे मकान को नीलांचल बुला रहा है. आजा रे आजा आजा अशोक आजा. ए अशोक आजा ना भाई, आगे आजा. सो एकंदर 4 तासाचा प्रवास करून झाला आहे आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलो आहे. सर्व मंडळी आता बसून उतरत आहे. चंदीगडला पोचलो आहे. सरपंच रेस्टॉरंट असं रेस्टॉरंटचं नाव आहे आणि तिथे आम्ही आता थांबलो आहे जेवणासाठी. सो इथलं लोकल फूड आता एन्जॉय करणार आहोत सगळेजण आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू होईल. क्या बोल तर मित्रांनो आता चंदीगडला थांबलो आहे आणि चंदीगडला इथे जेवायला थांबलो आहे सगळेजण. आणि इथलं मिक्स व्हेज घेतलं आहे, दाल मखनी घेतली आणि हे सलाड आहे, रोटी आहे. सो माझी पूर्ण टीम इथे जेवायला बसले. सो दिवसभर प्रवास करून सगळं मंडळी झोपलेली. सो मधल्या वेळात मला व्हिडिओ घेता आला नाही. सो आम्ही आता निघालो आहे. लवकरच पोचू खजियारला. रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजत आलेत. सो तरी पण अजून अर्धा जाईल असे ड्रायव्हर साहेब बोलत आहेत. तो पोचू आम्ही लवकरच. तर मित्रांनो फायनली 12 तासाचा प्रवास करून आम्ही खजियारला पोचलो आहे. खूप प्रवास खूप झाला. येताना खूप उशीर झाला. रात्रीचे 12 वाजले, जवळजवळ 12 वाजले. सो बाकीचा व्लॉग मी तुम्हाला उद्या कंटिन्यू करेन. सो चला बाय बाय, टेक केअर, सी यू टुमॉरो. मंडई उतरत आहेत लगेच घेऊन. तर हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा कमेंट करून. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आता हॉटेलला चाललो.